कई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पानासन्नाय मग्गणा होय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण मार्गणा अंतर्गत आपण वैक्रियक काय योग बघतो आहे. वैक्रियक काय योग वैक्रियक शरीराच्या माध्यमातून होणारा परिस्पंद आणि त्यामुळे जो काही आपल्याला कर्म किंवा नो कर्माचं ग्रहण केलं जातं त्याला वैक्रियक काय योग असं म्हटलं जातं. वैक्रियक काय योग अर्थात वैक्रियक शरीर हे देव आणि नारकींचंच आहे म्हणून त्यांनाच वैक्रियक काय योग संभवतो. मनुष्यांना वैक्रियक शरीराची प्राप्ती लब्धीच्या माध्यमातून होते, परंतु ते त्यांचं वास्तविक वैक्रियक शरीर म्हणजे विक्रिया आहे या दृष्टीने म्हटलं जातं. त्यांचं शरीर तर औदारिकच असते आणि म्हणून त्यांना वैक्रियक काय योग संभवत नाही. नंतर वैक्रियक काय योगामध्ये जीवाला सम्यक्त्वाची प्राप्ती चार म्हणजे उपशम सम्यक्त्व किंवा क्षायिक सम्यक्त्व किंवा क्षायोपक्षमिक सम्यक्त्व असू शकतं. देवांमध्ये पाहिलं आपण तर क्षायिक हे असू शकतं. नरकामध्ये पाहिलं तर पहिल्या नरकात क्षायिक सम्यक्त्व असू शकतं. बाकीच्या नरकांमध्ये क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्या ठिकाणी असू शकतं. सम्यक्त्व सहित हा जर नरकातून बाहेर पडणारा जीव असेल तर तो 6 नरकातून सम्यक्त्व घेऊन बाहेर पडू शकतो. 7व्या नरकात मात्र मिथ्यात्व बनूनच त्याला त्या नरकातून बाहेर पडावं लागतं. याचं कारण असं की तो आता नियमपूर्वक तिर्यंच गतीतील जीव बनणार आहे आणि सम्यक्त्व सहित जो जीव राहील तो तर मनुष्य पर्यायीच तो तिर्यंच्या मध्ये जाऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे मिथ्यात्व अवस्थेत 7व्या नरकामध्ये मरण आहे. याशिवाय क्षायिक सम्यक्त्व घेऊन भवनत्रिकामध्ये जन्म होत नाही. याशिवाय तो जरी सम्यक्त्व घेऊन गेला असेल तरीही त्याला पुरुष वेदच राहील, स्त्री वेदवाला तो होणार नाही. अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी वैक्रियक काय योगाच्या माध्यमातून काल बघितल्या. आता पुढचा प्रश्न आपला आहे सुरू. पेज नंबर आहे 99 आणि प्रश्न नंबर आहे 5. वैक्रियक काय योग वाले देव महीनों वर्षों पक्षों तक भोजन नहीं करते. इसी प्रकार नारकी भी बहुत कम काल के बाद थोड़ी सी मिट्टी खाते हैं. उनका नित्य आहार संज्ञा कैसे कही जा सकती है. देवांची आयु आहे आणि त्या आयुच्या प्रपोर्शनेट मध्ये त्यांना तितक्या दिवसांनी आहाराची इच्छा होते. काहींना 12.5 दिवसांनी, काहींना 15 दिवसांनी अशी आहाराची इच्छा होते आणि श्वासोच्छ्वास देखील अशाच प्रकारे त्यांच्या अंतराळाने असतो. असा लगातार श्वासोच्छ्वास त्यांचा असतही नाही आणि आहार पण त्यांना अशा प्रकारे निरंतर त्यांना घेत नाही. मग प्रश्न असा आला, जर ते आहार घेतच नाहीये तर त्यांना आहाराचा त्याग का म्हणायचा नाही. त्यांना संयम त्या ठिकाणी का म्हणायचं नाही. आहाराचा त्यांनी म्हणजे अनशन व्रत किंवा अवमौदर्य व्रत स्वीकारलेला आहे असं त्या ठिकाणी का म्हणता येत नाही, हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय राहील. काल आपण तसं उत्तर पाहिलं. आहार संज्ञा असते ना 6व्या पर्यंत हा, आणि 6व्या पर्यंत आहार संज्ञा आहे. संज्ञा असते आणि ते दुसरं कारण ते काल तुम्ही सांगितलं होतं मला वाटते ती हा अमृत झरते.
अमृत झरते. म्हणजे त्यांना जशी इच्छा निरोध हा तप हा तपाचा भेद आहे. पण त्या ठिकाणी इच्छेचा निरोध ते करूच शकत नाही. इच्छा झाल्याबरोबर त्यांना त्याची पूर्ती होते. म्हणजे इच्छेचा निरोध केल्याने जी तपाची भूमिका बनते ती त्यांच्या जीवनात बनवू शकत नाही. म्हणून त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे आहाराची इच्छा झाली की त्यांची तृप्ती झाली. म्हणून इच्छा नियंत्रित ठेवणं हे त्यांना शक्य नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आहार संज्ञा असणारच आहे. आणि तसंही गुणस्थानाच्या परिपाटीनुसार आपण लावलं तर आहार संज्ञा ही 6व्या गुणस्थानापर्यंत असते. असाता कर्माच्या उदय किंवा उदीरणेत. दोन लक्षात घ्या. उदय असेल असाता कर्माचा आणि उदीर्ण असेल आणि बाह्यतः तशा प्रकारचं नो कर्म विद्यमान असेल. कधी कधी नो कर्म विद्यमान पण नाही आहे आणि तरी देखील आहार संज्ञा त्या कर्माच्या उदयात होणार आहे. उत्तर पाहू. वैक्रिय काय योग वाले भले ही पक्षों महीनों तक भोजन नहीं करे, फिर भी उनके आहार संज्ञा का अभाव नहीं हो सकता, क्योंकि आहार संज्ञा जिनागम में 6ठे गुणस्थान तक बताई गई है और उनका अंतरंग कारण असाता वेदनीय कर्म का उदय या उदीरणा कहा गया है. म्हणजे भूक लागते, कोणत्याही जीवाला जी भूक लागते ती असाता वेदनीय कर्माच्या उदय किंवा उदीरणेमध्ये भूक लागते. आणि मनुष्य पर्यायी किंवा तिर्यंच पर्यायीमध्ये भूक प्रज्वलित होण्यासाठी नो कर्माची उपस्थिती देखील कधी कधी कारणीभूत मानली जाते. म्हणजे अंतरंग निमित्त कारण तर कर्माचा उदय आहे आणि बाह्यतः अशा प्रकारची सामग्री त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सामची त्या कर्माची उदीरणा होऊन कधी पण ती वेळ नसताना सुद्धा भूक लागू शकते. देवांमध्ये देखील तेच कारण आहे भुकेचं किंवा आहार संज्ञेचं की त्यांना 6 म्हणजे त्यांना अशा प्रकारे असाता कर्माची उदय किंवा उदीरणा होते. आणि मनुष्य पर्यायी तो इच्छेचा निरोध करू शकतो, इच्छा रोखू शकतो की मला त्याग आहे, मी खाणार नाही. पण अशा प्रकारचा संकल्प तो देव पर्यायी घेऊ शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना व्रत आहे असं म्हणता येत नाही. म्हणून त्यांना आहार संज्ञा नित्य सांगितलेली आहे. ये दोनों ही कारण वैक्रिय कायोग वाले के पाए जाते हैं, इसीलिए उनके नित्य आहार संज्ञा कहने में कोई विरोध नहीं है. वैक्रिय कायोग गोमे 6 लेशाएं किस अपेक्षा से पाई जाती है. वैक्रिय कायोगामध्ये 6 लेशा कशा अपेक्षेने राहतील. देव आणि कोणत्या अपेक्षेने नारकींचा. हा देवांच्या देव आणि शुभ आणि नारकींच्या. नारकींच्या अशुभ. देवांच्या शुभ आणि नारकींच्या अशुभ अशा रीतीने त्यांना राहतील. वैक्रिय काय योगी के तीसरे गुणस्थान में कितने उपयोग होते हैं. वैक्रिय काय योग वाला तिसऱ्या गुणस्थानात आहे. त्यांना 3 मिश्र ज्ञान असतील आणि 3 दर्शन असतील. दर्शन उपयोग असतील. जर 6 उपयोग. 6 उपयोग राहतील. 3 ज्ञानोपयोगाचे मिश्र राहतील आणि 3 दर्शन उपयोग राहील. चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन आणि अवधी दर्शनोपयोग. वैक्रिय काय योगी के सम्यक दृष्टि के कितने आश्रव प्रत्यय होते हैं. आश्रवाचे किती प्रत्यय राहील. वैक्रिय काय योगी सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी आहे म्हणून त्याला आता आश्रव काय कमी करावे लागेल. 12 अविरती 12 मिथ्यात्व गेलं म्हणजे ते 5 मिथ्यात्व नाहीये. जाईल. 12 आणि कषाय असतील सम्यक दृष्टी म्हणजे 21. आणि योग तर हा एकच लावतो ना आपण. एकच लावला. वैक्रिय काय योग अशा प्रकारे 34 आश्रवाचे प्रत्यय त्यांना राहील. वैक्रिय काय योगावर कुणाला काही प्रश्न असेल तर पाहू शकतो आपण. नाही तर आपण वैक्रिय मिश्र काय योग बघू. ठीक आहे. वैक्रियक मिश्र काय योग. वैक्रियक मिश्र काय योग जोपर्यंत देवांच्या किंवा नारकी जीवांची
शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना वैक्रिय मिश्र कायोग लावायचा. आणि या मिश्र कायोगाची ते नंतर नियमपूर्वक पर्याप्तकच होणार आहे तेवढी जी काही अवस्था आहे ती मिश्र कायोगाची लावायची. आणि या मिश्र कायोगाच्या माध्यमातून त्या समयात परिस्पंदन होऊन कर्म आणि नो कर्म ग्रहणाची त्यांची प्रक्रिया सुरू असते. कारण आता वैक्रियक मिश्र अवस्था आहे तेव्हा त्यांना आता मनोवर्गणे म्हणजे मनोयोगाचा कार्य नाही तिथे. मनोयोगाने ते त्या ठिकाणी परिस्पंद होणार नाही, वचन योगाने होणार नाही आणि बाकीचे योग नाही. म्हणून वैक्रियक मिश्र काय योगाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी परिस्पंदन होऊन कर्म आणि नो कर्म दोन्हीला ग्रहण करण्याची प्रक्रिया त्यांची सुरू राहील. वैक्रियक मिश्र काय योगामध्ये गुणस्थानं किती राहू शकतील? थोडा गुणस्थानाचा पहिला विचार करू. गुणस्थानं राहू शकतील तिसरं सोडायचं कारण आणि 1, 2 आणि सोडायचं. चौथं तिसरं सोडायचं आणि किती राहतील मग? 1, 2 पहिलं, दुसरं आणि चौथं. पहिलं, दुसरं आणि चौथं. अपेक्षा लावावी लागेल पण सामान्य कथनात पहिलं, दुसरं आणि चौथं. गती कोणत्या राहतील मिश्र काय योगामध्ये? देव नरक. देव आणि नारकी. देव आणि नारकी. हा. इंद्रिय किती राहतील? 5. पंचेंद्रिय तो राहील. पंचेंद्रिय तो राहील. काय कोणती राहील? त्रसकाईकच राहील. योग कोणता राहील? आता इथे स्वकीय वैक्रियक मिश्र काय योग लावायचा. वेद किती राहील? 3. तिन्ही. आणि अपेक्षेनी? देवाच्या अपेक्षेने 1 आणि 2. देवांच्या अपेक्षेने 2 आणि नारकाच्या अपेक्षेने नपुंसक 1 असे राहतील. कशाय? सगळे सामान्य कथना सगळे. नंतर ज्ञान मनोपर्याय ज्ञान कुअवधी पण नाही. 2 कुज्ञान आणि 3 आपले हे मतिश्रुत अवधी. 2 कुज्ञान आणि 3 सुज्ञान वैक्रियक मिश्र काय योगामध्ये. परत या ठिकाणी बारीक लक्षात घ्यायचं की वैक्रियक मिश्र काय योग असणारा जो जीव आहे तो मनुष्य तो नारकी किंवा देव बनत आहे. वास्तविकतः देवांना आणि नारकींना अवधी ज्ञानाची प्राप्ती भवप्रत्ययोवधीर देव नारकाणाम हे सूत्र आहे. भवप्रत्ययाची प्राप्ती झाली की त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती होते. त्यांचा भव कुठून सुरू झाला? आता जो नरक गतीमध्ये जाणार आहे त्याचा भव कुठून सुरू झाला किंवा जो देव पर्यायी जाणार आहे त्याचा भव कुठून सुरू झालेला आहे? विग्रह गतीपासून त्याचा भव सुरू झाला. मग त्यापासूनच त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती असायला पाहिजे. वास्तविकता भव प्रत्यय असायला पाहिजे. पण इथे का नाही होत? है ना. आमचा भव जर तिथे सुरू झालेला आहे विग्रह गतीमध्ये तर विग्रह गतीमध्ये भव प्रत्यय अवधी देव नारकाणाम या सूत्रानुसार तिथे अवधी ज्ञान का नाही व्हावं? तर याचं कारण असं की तो या ठिकाणाहून मनुष्य किंवा तिर्यंच गतीतला जीव देव किंवा नारकी बनणार आहे. हे तर निश्चित. देव नारकी बनू शकत हे तर निश्चित. मनुष्य आणि इथे जर त्या जीवाला जर मतिश्रुत ज्ञान कुमती आणि कुश्रुत आहे, सम्यक्त्व सहित नाही, तर असा जीव ज्या वेळेला विग्रह गतीमध्ये जातो जरी नवीन आयुचा त्याला उदय सुरू झालेला आहे तरी देखील अवधी ज्ञानाची प्राप्ती त्याला पर्याप्त झाल्याशिवाय होऊ शकत नाही. तो जेव्हा त्याच्या पर्याप्ती पूर्ण करेल त्याच वेळेला त्याला तिथे अवधी ज्ञानाची प्राप्ती संभवनीय आहे. परंतु दुसऱ्या याच्यामध्ये समजा इथे त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली आहे मनुष्य किंवा तिर्यंच पर्यायीमध्ये आणि
अवधी ज्ञानाची पण गुणप्रत्यय अवधी ज्ञानाची प्राप्ती अशा जीवाला झाली आहे. असा जीव जर नरकामध्ये किंवा देवांमध्ये गेला तर त्यांना विग्रह गतीमध्ये देखील अवधी ज्ञान असू शकतं आणि मिश्रकाय योगामध्ये देखील त्यांना अवधी ज्ञान असू शकतं. म्हणून ही 3 ज्ञान जी लावलेली आहे ही सम्यक्त्व सहित अपेक्षेने लावलेली आहे. अन्यथा त्यांना 2च ज्ञान त्या ठिकाणी मानावी लागली असती. पण या ठिकाणी 2 कुज्ञान आणि 3 सुज्ञान विग्रह गतीमध्ये सम्यक्त्व सहित जो जीव आहे आणि ज्याला इथे गुणप्रत्यय अवधी ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे तोच जाईल. इथे जर त्याला अवधी ज्ञान नसेल तर त्याला मिश्रकाय योगामध्ये देखील अवधी ज्ञान असणार नाही. त्याची पर्याप्ती पूर्ण करेल आणि नंतर त्याला अवधी ज्ञानाची प्राप्ती होईल. बरं, मला एक शंका आहे. नाही, एक शंका आहे मला इथे. हे जे तो समजा नरकात जाणारा जीव असेल तर गुणप्रत्यय अवधी ज्ञान होईल ना त्याला, म्हणजे असतेच ना त्यांना, नरकातल्या किंवा नारकींना आणि देवांना? नाही, भवप्रत्यय असते. भवप्रत्यय हा, असते, भवप्रत्यय. गुणप्रत्यय नाही. भवप्रत्यय भवप्रत्यय आहे ना. हा, तर पण मग ते भवप्रत्यय कोणतं अवधी आहे? ज्ञान तिथे पर्याप्ती पर्याप्त पूर्ण झाल्यावरच होते. पर्याप्त झाल्यावरच होते. कोणतं असणार आहे? सुअवधीच असेल की कुअवधी नाही असू नाही शकते? नाही, मिथ्यात्व सोबत असेल तर कुअवधी आहे. हा, सम्यक्त्व सहित असेल तर सुअवधी पण आहे. ते पर्याप्तकालाच असेल असं? हो, पर्याप्तक झाल्यावरच होईल. सुअवधी पण पर्याप्तक झाल्यावरच होईल आणि कुअवधी पण. पण इथून घेऊन जाणारा असेल तर त्याला मात्र, पण इथून घेऊन जाणारा बहुधा देवगतीतच जातो. सम्यक्त्व कारण सहित. सम्यक्त्व सहित आणि अवधी ज्ञान सहित देवगतीतच जनरली जातो. त्याच्यामुळे तिकडे राहील, तिथे राहू शकतं. त्यांना पहिल्या विग्रह गतीपासून त्यांना अवधी ज्ञान असू शकतं. पण इथे कुअवधी असलेला, म्हणजे इथे कुअवधी असलेला मनुष्यांमध्ये देवामध्ये चाललाय असं, अरे नरकात चाललाय असं, मग ती कंडिशन कशी असेल? हो ना, ती अवधी ज्ञान इथे सुटून जाईल त्याचं मरताना. ओके, सुटून जाईल आणि मरताना मग मिथ्यात्व सहित त्याचा जन्म होईल. विग्रहगतीत राहणार नाही. पर्याप्तक झाल्यावर त्याला होईल. ठीक. आता संयम किती राहील? असंयम. असंयम, कारण संयम तर ते पाळूच शकत नाही आणि असंयम मिश्र अवस्थेत तसंही असंयमच असतं. दर्शन 3. हा, चक्षु अचक्षु अवधी दर्शन. आणि कुअवधीवाल्याला लावायचं नाही परत. लेशा साही. 3. नरकाच्या अपेक्षेने 3, स्वर्गाच्या अपेक्षेने 3. भव्य दोन्ही. भव्य दोन्ही पण. सम्यक्त्व आता इथे मिथ्यात्व, साधन आणि चौथं म्हणजे मिथ्यात्व, साधन आणि सगळेच असतील, फक्त मिश्रण असेल मरणाच्या अपेक्षेने. मरणाच्या अपेक्षेने मिश्र नाही. आणखी विशेषता द्वितीयोपशमिक आणि क्षायक्षमिक आणि क्षायिक. द्वितीयोपशमिक कोणत्या अपेक्षेने? देवाला. देवगतीच्याच अपेक्षेने. अपर्याप्त अवस्थेत असताना. म्हणजे पण कसा जीव आहे तो? देवांच्या अपेक्षेने आहे, हे बरोबर. मनुष्यातून म्हणजे श्रेणी जो आरूढ झालेला आहे मनुष्यगतीमध्ये, त्यांनी जे प्राप्त केलंय त्याचं जर मरण झालं 11व्या गुणस्थानात किंवा त्याच्या तरच बरोबर आहे. हे उत्तर अपेक्षित होतं की जर तो श्रेणी आरोहण केला आहे 11व्यातच होईल असं नाहीये. नाही, असं नाही. त्याचं तो 11व्यापर्यंत जाईलही याचीही खात्री नाही. पण त्यांनी इथे द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती केलेली आहे असा जीव श्रेणी आरोहण करतोय. 8व्या गुणस्थानापर्यंत त्याचं चढताना मरण होऊ शकत नाही. जोपर्यंत निद्रा आणि प्रचलाचा तो उपशम करत नाही तोपर्यंत त्या जीवाचं मरण संभवनीय नाही. पुढे 9, 10, 11
यापैकी चढताना पण किंवा उतरताना पण त्याचं मरण संभवनीय आहे. नंतर इथे नाही झालं, आयु समजा त्याची 7व्या मध्ये आल्यानंतरही त्याची आयु संपू शकते, किंवा तो जीव द्वितीयोपशम सम्यक्त्व त्याचं कायम ठेवून तो 6व्या गुणस्थानात आला, 5व्यात आला, तिथेही मरण संभवनीय आहे. आणि म्हणजे मरण क्षण आला की त्यांचं गुणस्थान 4थं होणार आहे आणि तो देवगतीमध्येच वैमानिक देवामध्ये जन्म घेणार आहे. अशा जीवाला त्या ठिकाणी वैक्रिय मिश्र अवस्थेमध्ये सम्यक्त्व द्वितीयोपशम सम्यक्त्व असतं. पर्याप्तक झाल्यानंतर त्याचं ते सम्यक्त्व बदलून क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी तो बनतो. ही प्रक्रिया अशा प्रकारे साधनच्या अपेक्षेने द्वितीयोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने लावायची आहे. ही एक झालं, म्हणजे उपशम सम्यक्त्वात मरण होत नाही आणि म्हणून प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये कोणत्याही जीवाचं मरण होणार नाही, किंवा प्रथमोपशम सम्यक्त्व हे वैक्रियक मिश्र काय योगामध्ये संभवणार नाही. द्वितीयोपशमाच्या अपेक्षेने ही प्रक्रिया घडली, परंतु तो जीव नरकगामी निश्चितपणे नाही, म्हणून नरकामध्ये त्या ठिकाणी वैक्रियक मिश्र काय योगामध्ये उपशम सम्यक्त्व असणार नाही. दुसरं, क्षायिक सम्यक्त्व राहील का त्या जीवाला? वैक्रियक मिश्र काय योग असताना कोणत्या अपेक्षेने असू शकतं? कोणत्या अपेक्षेने? मनुष्य गतीमध्ये त्यांनी क्षायिक सम्यक्त्व प्राप्त केलेले आहे. प्राप्ती झाली असेल तर मग राहील, त्याला राहील. कुठे स्वर्गात जाताना की नरकात जाताना? स्वर्गात जाताना, म्हणजे दोन्हीकडे जाताना. नरकामध्ये पहिल्या नरकापर्यंत. आता इथे परत पहिल्या नरकात दोन्हीकडे जाताना आपण पहिल्या नरकातच जाताना, पुढच्या नरकात नाही. पुढच्या नरकात नाही. तो जाईल तर पहिल्याच प्रथम नरक बिन षटभू ज्योतिष वान भवन षंढ नारी, हे सूत्र लक्षातच ठेवायचं याच्यामधलं चढाला मधलं, की प्रथम नरक बिन क्षायिक सम्यक्त्व असेल तर तो सम्यक्त्व घेऊन पहिल्याच नरकात जाऊ शकतो, पुढच्या नरकात तो जाणार नाही. म्हणून पहिल्या नरकातच क्षायिक सम्यक्त्व आहे, पुढच्या कोणत्याही नरकामध्ये क्षायिक सम्यक्त्व नाही. आणि इकडे देवपर्यायीच्या अपेक्षेने लावलं तर भवनत्रिकामध्ये क्षायिक सम्यक्त्व नाही, म्हणून वैक्रियक मिश्र काय योगामध्ये तिकडे क्षायिक सम्यक्त्व संभवतच नाही. बरं, पर्याप्तक अपेक्षेने संभवतं का भवनत्रिकात? तेही संभवत नाही, कारण तो प्रस्थापक इथे पाहिजे आणि तो तिकडे भवनत्रिकामध्ये जन्म घेणार नाही, म्हणून तिथे पण संभवत नाही. आता क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाच्या अपेक्षेने जर आम्ही विचार केला तर क्षायोपक्षमिक सम्यक्त्व मिश्र अवस्थेत, वैक्रियक मिश्र अवस्थेत कुठे संभवनीय आहे? क्षायोपक्षमिक सम्यक्त्व वैक्रियक मिश्र अवस्थेत कुठे संभवनीय आहे? देवांना, नारकींना असेल तर कोणत्या नरकापर्यंत? पहिल्या नरकापर्यंत, आणि देवांमध्ये असेल तर वैमानिक मध्ये. देवांमध्ये असेल तर वैमानिक देवात, देवांमध्ये तर बरोबर आहे, देवांमध्ये असेल तर वैमानिक देवात. आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन पहिल्या नरकात जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो. वाटतं असं जाऊ शकतो म्हणून? नाही, कारण नाही जाऊ शकतो. पहिल्या नरकात जाऊ शकतो ना सम्यक. आता पहा उत्तर कसं आहे. वेदकच जाऊ शकेल. दर्शना, कृतकृत्य वेदक असेल तर हे विशेष आहे या ठिकाणी, की क्षायोपक्षमिक सम्यक्त्व साधा क्षायोपक्षमिक वाला हा सम्यक्त्व घेऊन कोणत्याही नरकामध्ये जन्म घेऊ शकत नाही. इथून घेऊन इथे क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन कोणताही जीव कोणत्याही नरकामध्ये जन्म घेऊ शकत नाही. अपवाद फक्त हा लावायचा की जेव्हा तो इथे कृतकृत्य वेदक बनलेला आहे आणि त्या समयात त्याचं मरण झालेलं आहे, असा कृतकृत्य वेदक
जर त्याला प्रथमतः नरकायूचा बंध झाला असेल तर तो पहिल्या नरकातच क्षयोपशमिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकतो. पुढच्या कोणत्याही नरकामध्ये कोणताही जीव क्षयोपशमिक सम्यक्त्व घेऊन जात नाही. आणि साधं नेहमीच सम्यक्त्व घेऊन कुणीही कुठेही नरकामध्ये जाणार नाही. तो कृतकृत्य वेदक असेल तरच फक्त पहिल्या नरकात जाऊ शकेल. क्लिअर? लक्षात घ्यायचं इथे थोडस क्षयोपशमिक सम्यक्त्वाच्या बाबतीत. कारण नरकामध्ये एक तर क्षयिक सम्यक्त्व घेऊन तो इथून जाऊ शकतो, तो पहिल्या नरकात जाऊ शकतो. आणि बाकीच्या पुढच्या नरकांमध्ये त्याला जर जायचं असेल तर त्याचं इथे मरण अवस्थेमध्ये नियमपूर्वक मिथ्यात्व गुणस्थान होतं आणि नंतरच तो कुठल्याही नरकामध्ये जाऊ शकतो, दुसऱ्या तिसऱ्या आधी. आणि क्षयोपशमिक सम्यक्त्व जरी इथे असेल तरी देखील सामान्य अपेक्षेने तो पहिल्या नरकात पण जाऊ शकत नाही. इथे त्याचं सम्यक्त्व सुटेल आणि नंतरच तो पहिल्या नरकात जाईल. पण समजा तो इथे कृतकृत्य वेदक आहे. कृतकृत्य वेदक आहे याचा अर्थ काय? सम्यक्त्व कोणतं सुरू आहे? त्याचं क्षयोपशमिक सम्यक्त्व सुरू आहे. परंतु परिस्थिती कशी आहे, कर्माची संरचना तिथे कशी आहे, त्याच्या सत्तेत किती कर्म प्रकृती आहे. आता त्यांनी याचं म्हणजे सम्यक मिथ्यात्वाचंही हे करून सम्यक प्रकृती रूप झालंय आणि ते होणारच आहे पुढे, त्याचा क्षय होणारच आहे. असा जीव घ्यायचा की ज्यांनी आता इथे केवली किंवा श्रुत केवलींच्या पादमूलाजवळ क्षयिक सम्यक्त्वासाठी त्यांनी तो प्रस्थापक आहे, म्हणजे त्यांनी सुरुवात केलेली आहे. सुरुवात केल्यानंतर क्षयिक सम्यक्त्वाची जी प्रक्रिया आहे, थोडी लक्षात घ्या. क्षयिक सम्यक्त्वाची प्रक्रिया पण पहिल्यांदा तो करणपूर्वक अनंतानुबंधी 4 ची विसंयोजना करतो. विसंयोजना केल्यानंतर हा पहिल्यांदा तर तसा पाहिजे क्षयोपशमिक सम्यक्त्वीच पाहिजे. क्षयोपशमिक सम्यक्त्व असणारा जीव हा त्या ठिकाणी क्षयिक सम्यक्त्व करू शकतो. त्याची उदीयमान प्रकृती असणार आहे सम्यक प्रकृती, त्यामुळे तो तिथे सम्यक्त्व अनुभवतोच आहे. पण त्याचं सम्यक्त्व पूर्ण शुद्ध रूपात नाही, चल मल अगाढ दोष सहित आहे. त्यांनी आता क्षयिक सम्यक्त्वाची प्रक्रिया सुरू केली आणि त्यांनी सर्वप्रथम करणपूर्वक अनंतानुबंधी 4 ची विसंयोजना केली. अनंतानुबंधी 4 ची विसंयोजना केल्यानंतर सत्तेमधील जितकं काही मिथ्यात्व कर्म आहे, या मिथ्यात्व कर्माला त्यांनी पूर्णतः बदलून सम्यक मिथ्यात्व रूपाने परिणमविलं आहे. आणि नंतर सम्यक्त्व मिथ्यात्व प्रकृतीला देखील त्यांनी संपूर्णतः बदलवून सम्यक प्रकृती रूप केलेला आहे. आता सम्यक प्रकृती रूप जेव्हा तो कर्म करतो तेव्हा तो कृतकृत्य वेदक म्हटल्या जातो आहे. तर त्याचं ते क्षयोपशमिक सम्यक्त्व. परंतु आता त्याच्या क्षयिक सम्यक्त्वामध्ये कुणीही आता कितीही अडथळा आणू म्हटलं तर अडथळा येणार नाही. त्याचं क्षयिक सम्यक्त्व नियमपूर्वक पूर्ण होणारच आहे आणि या अवस्थेत त्याचं मरण संभवनीय आहे, जर त्यांनी आधी आयुबंध असेल त्याला तर. आणि त्यांनी जर आधी आयुबंध नरकाचा केला असेल तर हे सम्यक्त्व घेऊन तो पहिल्या नरकामध्ये जाऊ शकतो. त्या ठिकाणी मिश्र योगामध्ये त्याचं वेदक सम्यक्त्व असतं. तिथे गेल्यानंतर अंतर्मुहूर्तात तो आपल्या सम्यक प्रकृतीचा उदयपूर्वक क्षय करून क्षयिक सम्यक्त्वी बनतो आणि असा जीव फक्त क्षयोपशमिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकतो. बाकी कुणीही नरकामध्ये क्षयोपशमिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकत नाही. स्वर्गामध्ये मात्र क्षयोपशम सम्यक्त्व घेऊन वैमानिक देवांमध्येच त्यांचा जन्म होऊ शकतो. क्षयोपशमिक सम्यक्त्व घेऊन ते या 3 म्हणजे याच्या भवनत्रिकामध्ये देखील त्यांचा जन्म होत नाही. ही विशेषता लक्षात क्षयोपशमिक सम्यक्त्वाच्या बाबतीत
ठेवायचे. म्हणून क्षायिक सम्यक्त्व या अपेक्षेने राहील, क्षायोपशमिक सम्यक्त्व या अपेक्षेने राहील, औपशमिक देवांच्या अपेक्षेने राहील. आता सासादन सम्यक्त्व, सासादन सम्यक्त्वाबद्दल काय बोलाल? उपशम सम्यक्त्वा उपशम सम्यक्त्वा नंतर तो सासादन मध्ये आला आणि मग मरण झालं. मरण झालं. मग आता त्याचं पुढे काय? मग तेव्हा त्याचं सासादन गुणस्कार राहील मिश्र काय योगामध्ये. मिश्र काय योगात. मग तो जाईल कुठे? मिश्र काय योग आहे म्हणजे त्यांनी आयु धारण केली आहे, नवीन आयु धारण केली आहे. परत सासादनच्या बाबतीत नियम हा ठेवायचा की सासादन मध्ये ज्या जीवाचं मरण होईल तो नरक मध्ये जात नाही. म्हणून सासादन सम्यक्त्व वैक्रियक मिश्र काय योग असताना फक्त देवांना संभवनीय आहे. आणि भवनत्रिकामध्ये त्यांचा जन्म होऊ शकतो, त्याला काही बाधा नाही आहे. तिथे भवनत्रिकातही जाऊ शकतो किंवा वैमानिक देव पण होऊ शकतो, पण नरकामध्ये सासादन सम्यक्त्व वाला जात नाही. म्हणून सासादन सम्यक्त्व मिश्र अवस्थेमध्ये नरकगामी जीवाला लावता येत नाही. ठीक आहे. आणि मिथ्यात्व सहित दोन्ही पर्याय खुले आहे, त्यामुळे मिथ्यात्व सहित तो जाऊ शकतो. म्हणजे मिथ्यात्व सम्यक्त्व त्याचं राहू शकतं. अशा अपेक्षेने सम्यक्त्व मार्गणा आपण बघितली, क्षायोपशमिक, क्षायिक, औपशमिक, सासादन आणि मिथ्यात्व. म्हणून सासादन तथा उपशम सम्यक्त्व देवोंकी अपेक्षा, देवांच्या अपेक्षेने लावायची आहे. पुढचं प्रकरण आपण उद्याला पाहू. यावर आतापर्यंत काही कुणाला प्रश्न असेल तर विचारू शकता. पर्याप्ती तर नवीन भाव म्हणजे घेतल्यानंतरच पूर्ण होणार आहे. म्हणजे नवीन म्हणजे आता विग्रह गती संपल्यानंतर पर्याप्ती गतीमध्ये पर्याप्तीची सुरुवात विग्रह गती संपल्यावर. विग्रह मग गतीमध्ये आता त्याचे भावेंद्रिय आहे. मग भावेंद्रिय घेऊन म्हणजे चाललाय हा वैक्रियक मिश्र काय योग पर्याप्ती संपेपर्यंत म्हणजे पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत राहील. नाही, शरीर पर्याप्ती, दुसरी पर्याप्ती फक्त आहार. बस दुसरी पर्याप्ती पूर्ण झाली की तो वैक्रियक काय योगवाला म्हणायचा. शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत मिश्र आणि पुढे फक्त दोन पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत मिश्र. मिश्र आणि सुरुवात मात्र काही पर्याप्तीची आहे. ठीक आहे. नाही म्हणजे हा वैक्रियक मिश्र काय योग कुठपर्यंत राहतो हे विचारायचं होतं म्हणून. हो ना. म्हणजे हे पहा, आहार पर्याप्ती पहिली तेव्हा मिश्र आहे आणि शरीर पर्याप्ती काळामध्ये. बस या दोनच पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत मिश्र काय योग आहे आणि लगेचच मग इंद्रिय पर्याप्तीपासून तो वैक्रियक काय योग वाला झाला. बर. ठीक आहे. स्तुती म्हणू आपण. त्या द्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माको वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सहस्राहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.